आणि आजच्या दिवसभरातली खरं तर मोठी बातमी आता हाती आली असं म्हणायला हवं, कारण का देशाचे 14वे राष्ट्रपती कोण होणार हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे। पुढच्या काही क्षणात या संबंधीची घोषणा होऊ शकते। रामनाथ कोविंद यांना 65.35% इतकी मतं मिळालेली आहे आणि राष्ट्रपती पदासाठी मतमोजणी पूर्ण झालेली आहे। फक्त औपचारिक घोषणा होणं बाकी आहे। मीरा कुमार यांना जवळपास 35% इतकी मतं मिळालेली आहे, तर रामनाथ कोविंद यांना 65.35% इतकी मतं मिळालेली आहे। सकाळी 11 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झालेली होती। खरं तर ही संपूर्ण निवडणूकच औपचारिकता असं म्हटलं जात होतं, कारण का राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीमध्ये रामनाथ कोविंद हेच सरस ठरणार, विजयी ठरणार हे जवळपास निश्चित मानलं गेलं होतं। प्रशांत कदम आमचे दिल्लीचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। प्रशांत, कधीपर्यंत घोषणा होईल? रेश्मा, मतमोजणीची सगळी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि अगदी थोड्या वेळामध्ये म्हणजे 4:30 ते 4:45च्या दरम्यान या संदर्भातली अधिकृत घोषणा जी आहे या सगळ्या महत्वपूर्ण निवडणुकीची, तर ती अगदी थोड्या वेळात होऊ शकते। आता जी माहिती आपल्याला कळती आहे त्याच्यानुसार रामनाथ कोविंद यांना जवळपास 65% मतं जी आहेत ती मिळालेली आहेत आणि मीरा कुमार यांना 35% आसपास मतं मिळालेली आहेत। खरं तर जेव्हापासून ही निवडणूक जाहीर झाली होती तेव्हापासून हे निश्चित होतं की रामनाथ कोविंद हे विजयी होणार राष्ट्रपती पदाच्या या निवडणुकीमध्ये। मात्र भाजपचा प्रयत्न हा होता की जितकी मतं मागच्या वेळी प्रणव मुखर्जी यांना मिळालेली होती, युपीएच्या उमेदवाराला मिळालेली होती, त्याच्यापेक्षा जास्त मतं मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न होता आणि जवळपास 40 पक्ष एनडीएच्या बाजूने उभे होते, ज्याच्यामध्ये नितीश कुमार, त्याच्यानंतर बीजेडी, त्याच्यानंतर टीआरएस, त्याच्यानंतर एआयडीएमके असे अनेक पक्ष एनडीएने आपल्या बाजूला ओढलेले होते। मात्र तरी देखील आता जी आपल्याला माहिती कळते त्याच्यानुसार मागच्या वेळी प्रणव मुखर्जी यांना जितकी मतं मिळालेली होती ती जवळपास 68% आसपास होती आणि तितकी मतं मात्र एनडीएला मिळवता आलेली नाहीयेत। एका अर्थानं म्हणजे प्रतिकात्मक ह्याच्यामध्ये जरी एनडीएचा उमेदवार जिंकलेला असला तरी हा जो एक प्रयत्न होता की जास्तीत जास्त पक्ष आपल्या बाजूने उभे आहेत आणि आमच्या उमेदवाराला एवढं मोठं समर्थन आहे हे दाखवण्यामध्ये कुठेतरी एनडीए कमी पडली असं म्हणायला आता हरकत नाहीये। कारण मीरा कुमार आणि रामनाथ कोविंद यांच्या मतामध्ये जरूर मोठा फरक आहे, म्हणजे जवळपास दुपटीनं अधिक मतं जी आहेत ती मीरा कुमार यांना नक्कीच मिळालेली आहेत। पण सत्तेवर असताना सत्ताधारी पक्षाच्या बाजूने किती पक्ष आहेत हे जर आपण तुलना युपीए आणि एनडीएची केली तर त्याच्यामध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उमेदवारी वेळी जेवढी मतं मिळालेली होती तितकी मात्र एनडीएच्या उमेदवाराला यावेळी मिळालेली नाहीयेत। आणि संसदेमधली जर मतं आपण लक्षात घेतली तर संसदेमध्ये सुद्धा म्हणजे 522 मतं जी आहेत ती रामनाथ कोविंद यांना मिळालेली आहेत आणि मीरा कुमार यांना मात्र संसदेमध्ये कमी मतं मिळाली, जे जवळपास 1,49,000च्या आसपास त्याचं मूल्य होतं आणि कोविंद यांची मतं जी आहेत ती सर्वाधिक जास्त आहेत। प्रशांत, खरं तर कोविंद यांचा विजय निश्चित मानला जात होता आणि त्याच अनुषंगानं भाजपनं जंगी तयारी केली आहे सेलिब्रेशनची, त्याबद्दलची काय माहिती मिळतेय? कारण घोषणा अगदी थोड्या क्षणात होणार आहे। नक्कीच रेश्मा, म्हणजे भाजपचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अमित शहा ते थोड्याच वेळात रामनाथ कोविंद यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी जाणार आहेत। 10 अकबर रोड हे त्यांचं सध्याचं तात्पुरतं निवासस्थान आहे आणि त्या ठिकाणी अमित शहा जातील आणि तिथे एक मोठं सेलिब्रेशन जे आहे ते होईल। कारण सकाळपासून बघत होतं की या ठिकाणी या संपूर्ण रोडच्या आसपास एक मोठी लगबग जी आहे ती भाजप कार्यकर्त्यांची सुरू झालेली होती। अनेक जण त्यांना आधीच शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेले होते। मात्र जेव्हा औपचारिक या संदर्भातली घोषणा होईल त्याच्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि कदाचित त्याच्यानंतर पंतप्रधान देखील या ठिकाणी जाऊन त्यांचं अभिनंदन करण्याची शक्यता आहे। संध्याकाळी एक मोठा जंगी कार्यक्रम जो आहे तो संपूर्ण खासदारांसाठी तो देखील ठेवण्यात आल्याची माहिती कळते। प्रशांत, मगाशी तू एक मुद्दा मांडलास की रामनाथ कोविंद यांना 65.35% इतकं मतं मिळालेली आहे, टक्केवारी तेवढी आहे। तर ही टक्केवारी खरंच म्हणजे एनडीएचा जो युपीएचा जो आधीचा उमेदवार होता जे प्रणव मुखर्जी त्यांच्यापेक्षा खूपच कमी आहे। कुठेतरी भाजप या बाबतीत जी मतांचं कॅल्क्युलेशन करण्यात आणि त्या अनुषंगाने प्रयत्न करण्यात कमी पडलीये असं दिसलंय?
रेश्मा, जर आपण युपीच्या वेळची स्थिती लक्षात घेतली तर जे पक्ष युपीएच्या बाजूने उभे होते कदाचित त्यांची संख्या जी आहे ती एनडीएच्या पेक्षा कमी असू शकते, पण 2009 मध्ये म्हणजे 2012 मध्ये जेव्हा ही निवडणूक होत होती तेव्हा साहजिक आहे की 2009च्या लोकसभा निकालांच्या अनुसार हे सगळं मतदान झालं असेल आणि म्हणजे असं होऊ शकतं की पक्ष जरी कमी असले तरी पक्षाच्या बाजूने जितके खासदार आहेत त्यांची संख्या जर जास्त असेल तर मतं जास्त पडणार आणि त्यामुळेच म्हणजे समाजवादी पक्ष तेव्हा युपीएच्या बाजूला होता ज्यांचे जवळपास 39 खासदार होते, त्याच्याशिवाय ममता बॅनर्जी आणि इतर अनेक म्हणजे काँग्रेसला त्यावेळी आणि राज्यामध्ये देखील सत्ता होती आणि मित्र पक्षांची संख्या अधिक, त्यामुळे कदाचित असं होऊ शकतं की आता 40 पक्ष जरी एनडीएच्या बाजूने असले तरी आता त्यांच्याकडे जेवढे खासदार जेवढे आमदार आहेत त्याच्यापेक्षा कदाचित त्यावेळी युपीएच्या बाजूनं खासदारांची संख्या जास्त असेल जरी मित्रपक्षांची संख्या कमी असली तरी, आणि त्यामुळे आपल्याला हा फरक दिसतोय. अर्थात जेव्हापासून ही निवडणूक सुरू झाली होती तेव्हापासून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचं हे कॅल्क्युलेशन सुरू होतं की अधिकाधिक मतं म्हणजे एकेका मतासाठी त्यांनी प्रत्येक ठिकाणी राज्यामध्ये आपले काही उमेदवार नेमलेले होते की ज्यांनी या सगळ्या मतांची काळजी घ्यायची आहे. आपण महाराष्ट्रात देखील चर्चा ऐकली कशा पद्धतीनं काही पक्षांनी क्रॉस वोटिंग केलं आहे. राष्ट्रवादीच्या काही लोकांनी क्रॉस वोटिंग केल्याची चर्चा होती. आता हे क्रॉस वोटिंगची सगळी माहिती जी आहे ती संपूर्ण निकालाच्या आकडे आल्यानंतर अधिक स्पष्ट होईल. जे आपल्याला त्रिपुरामध्ये म्हणजे ममता बॅनर्जी यांचा आदेश डावलून तृणमूलच्या काही आमदारांनी त्या ठिकाणी क्रॉस वोटिंग केलेलं आहे. समाजवादी पक्षामध्ये काही क्रॉस वोटिंग झालेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं क्रॉस वोटिंग किती झालं याच्यावरची देखील चर्चा अधिक महत्वाची असेल. निश्चित. प्रशांत, तुझ्याकडून अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि या संपूर्ण राष्ट्रपती पदाच्या मतमोजणीच्या प्रोसेसवरती नजर ठेवून भारती सहस्त्रबुद्धे आमच्या प्रतिनिधी देखील होत्या. भारती, जी टक्केवारी समोर येतेय, रामनाथ कोविंद यांना जी टक्केवारी मतांची मिळालेली आहे ती अपेक्षेपेक्षा कमी आहे असं बोललं जात आहे. काय कारण आहेत यामागची आणि काय तपशील आहे? रेश्मा, आपण म्हणतोय तसंच आहे. पहिल्या दिवशीपासून हे निश्चित होतं जवळजवळ की रामनाथ कोविंद हेच या निवडणुकीत विजेते ठरणार आहेत आणि भारताचे पुढचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद असणार आहे. मात्र 2012 साली झालेल्या निवडणुकीत प्रणव मुखर्जी यांना जी मतं मिळाली होती त्याच्यापेक्षा जास्त मतं रामनाथ कोविंद यांना मिळू शकतात का यासाठी भाजपचा आणि संपूर्ण एनडीएचा प्रयत्न सुरू होता. मात्र आता जी अगदी काही वेळापूर्वीच मतमोजणी संपलेली आहे आणि जी मतांची टक्केवारी आली आहे त्यातनं तरी हे दिसतं आहे की कोविंद यांना 2012 साली प्रणव मुखर्जींना जी मतं मिळाली होती त्याच्यापेक्षा बरीच मतं कमी मिळालेली आहेत. कारण त्यांची जी टक्केवारी आपल्याला कळते आहे ती 65.35 इतकी आहे. मात्र प्रणव मुखर्जींना 2012 साली 69.31 इतके टक्के मतं मिळाले होते. 7,13,763 इतकी त्यांचे मतं होते. म्हणजे आपण 10-10.5 लाख मतांचा विचार केला तर त्यांना 7 लाखाच्या वर मतं मिळालेली होती. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कोविंद यांना मतं कमी मिळालेली आहे असं कळतंय. इतकंच नाही रेश्मा, तर 2007 साली जेव्हा प्रतिभा पाटील जिंकून आलेल्या होत्या राष्ट्रपती म्हणून त्यांना सुद्धा 65.82% मतं होते. म्हणजे जवळपास कोविंद इतकेच आणि त्यांच्यापेक्षा थोडेसे जास्तच मतं प्रतिभा पाटलांना सुद्धा मिळालेले होते. त्यामुळे आता जी टक्केवारी आहे त्यानुसार तरी असं वाटतंय की या दोघांपेक्षाही कोविंद यांना कमी मतं मिळालेली आहेत. रेश्मा, नक्कीच. भारती, खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती पदाची ही निवडणूक होती ती प्रतिष्ठेची केली होती आणि त्या मानानं ज्या पद्धतीनं हा सगळा प्रचार केला गेला, ज्या पत्रकार परिषदा घेतल्या गेल्या त्यानुसार 70% किंवा त्याहूनही जास्त टक्के मतं मिळतील कोविंद यांना असं वाटत होतं. मात्र ही टक्केवारी बरीच कमी आहे. रेश्मा, हेच दिसतंय. आता खरं तर सगळ्यात आधी एक महत्त्वपूर्ण समिती तयार करण्यात आली होती ज्यात स्वतः गृहमंत्री राजनाथ सिंग, अरुण जेटली यांच्यासारखे मोठे मंत्री होते. त्यांनी अगदी विरोधी असलेल्या काँग्रेस पक्षापासूनच सगळ्या पक्षाच्या मोठ्या नेत्यांची भेट घेतली होती आणि कन्सेन्सस निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला होता. तो झाला नाही. विरोधकांकडनं मीरा कुमार या उमेदवार म्हणून पुढे आल्या. असं असतानाही एनडीएचे जरी घटक पक्ष आहेत, एनडीएना सपोर्ट करणारे पक्ष असतील तरी सुद्धा इतरही काही पक्ष कोविंद यांना पाठिंबा देतील असं मानलं जात होतं. मात्र आता ही जी मतांची टक्केवारी पुढे येते आहे त्यानुसार फक्त एनडीए कडनंच कोविंद यांना मतदान झाल्याचं दिसतं आहे. रेश्मा,
तो सोबतच भारती, या सगळ्या संदर्भात तुझ्याकडून ताजे तपशील देखील जाणून घ्यायचे आहेत. तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा पुढच्या काही क्षणांमध्ये रामनाथ कोविंद यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होणार आहे. जवळपास 65.35% इतकी मतं जी आहे राष्ट्रपती पदासाठी ती त्यांना पडलेली आहेत. तर मीरा कुमार ज्या त्यांच्या ऑपोजिट उभा राहिल्या होत्या त्यांना 35% इतकी मतं मिळाली आहेत. क्या कहेंगे इसको लेकर? ये पीछे लगा रोल करो यार, एक मिनट मला बाकी सगळं मागे घाल. एक मिनिट कार्यकर्ता मागे असो. घोषणा घोषणा की जीत हो चुकी है, क्या कहेंगे? एनडीए के उम्मीदवार रामनाथ कोविंद जी की जीत, बड़ी भारी मात्रा से जीत, ये सिर्फ सामान्य जीत नहीं है. आज जो रुझान, जो रिजल्ट अभी आए हैं, उस रिजल्ट दिखाते हैं कि बहुत बड़ी मात्रा से ये जीत हुई है. पूरे देश का मूड, माहौल, अन्य दलों से लेकर मेजॉरिटी दलों का माहौल ये एनडीए की तरफ, रामनाथ कोविंद जी की तरफ है. और सामान्य परिवार में जन्मे, गरीब परिवार से निकलकर आने के बाद देश के इतने महामहिम राष्ट्रपति पद पर आज रामनाथ कोविंद जी का जहां पर बैठना, ये सामान्य भारतीय व्यक्ति को गौरवान्वित करने वाला है. और इस बात की खुशी भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता और पूरे देशवासी मना रहे हैं. क्या शैला जी, एनडीए के अलावा यूपीए के महाराष्ट्र में कहा जा रहा था एनसीपी कांग्रेस, क्या इसमें भी वो विपक्ष से भी मदद मिली है जीत के लिए? ये जीत पूरे भारत की जीत है. ये जीत माननीय नरेंद्र मोदी जी के नेतृत्व की जीत है. ये जीत सभी जिन दलों ने हमको समर्थन किया उनकी जीत है. और ये जीत सामान्य गरीब परिवार में जन्मे हुए हर एक व्यक्ति की जीत है, जिसके कारण रामनाथ कोविंद जी महामहिम राष्ट्रपति पद पर बैठे. आज देना थोड़ी नारेबाजी करत रहा, जाऊ नका लगेच. रामनाथ जी कोविंद आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रामनाथ जी कोविंद आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. देश का राष्ट्रपति कैसा हो, रामनाथ कोविंद जैसा हो. देश का राष्ट्रपति कैसा हो. आज आम्हाला या ठिकाणी हा आनंदोत्सव करताना अतिशय मनापासून आनंद होतोय. एनडीएचे आमचे उमेदवार माननीय रामनाथ कोविंद जी मोठ्या मताधिक्याने, सर्वात जास्त मताधिक्याने राष्ट्रपती पदावर निवडून येत आहेत. याचा आनंद आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आहे. याचं कारण सामान्य गरीब परिवारात जन्मलेल्या व्यक्तीला एवढ्या मोठ्या महामहिम राष्ट्रपती पदावर बसण्याची जी संधी संपूर्ण भारतवर्षातील, संपूर्ण भारतातील सामान्य जनतेच्या सन्मानार्थ मिळाली, याचा आनंद भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी साजरे करतायत. आणि म्हणून रामनाथ कोविंदजींच्या या विजयामध्ये आम्हाला सगळ्यांना हर्ष आणि आनंद होतोय. महाराष्ट्रातून विरोधी पक्षातलेही काही सदस्य यांनी रामनाथ कोविंद यांना मतदान केलं असं म्हटलं जात होतं, त्यांचेही अभिनंदन. आज ज्या ज्या लोकांनी माननीय रामनाथ कोविंदजींच्या विजयासाठी मतदान केलं त्या सर्वांचा आम्ही धन्यवाद आणि अभिनंदन करतो. हा विजय सामान्य गरीब माणसाचा विजय आहे. हा विजय भारतवर्षातील सामान्य जनतेला आपला असा वाटणारा विजय आहे. हा विजय माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाचा विजय आहे. आणि म्हणून एनडीएच्या विजयाचं श्रेय मतं देणाऱ्या सगळ्यांचं, आमचे व आमचे नसलेल्या सगळ्यांचं आहे. तेव्हा एनडीएचे उमेदवार असलेले रामनाथ कोविंद हे देशाचे आता 14वे राष्ट्रपती झालेले आहेत आणि थोड्याच वेळात त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार आहे.
देशाचे दुसरे दलित राष्ट्रपती आणि उत्तर प्रदेशचे पहिले राष्ट्रपती पदाचा मान मिळालेले ते उमेदवार ठरलेले आहेत आणि त्यांच्या नावावरती आता शिक्कामोर्तब झालेला आहे. फक्त त्याची अधिकृत घोषणा होणं पुढच्या काही वेळात शिल्लक आहे.